समाधान. सुहास बऱ्याच दिवसांनी आज त्याच्या गावातील घरी आला होता. 3 खोल्यांचे लहानसे घर होते. सरळ रांगेत 3 खोल्या आणि मागे न्हाणी. कौलारू पण मजबूत असूनही चांगल्या स्थितीत होतं. फक्त थोडी साफसफाई आणि रंग दिला की झालं. त्याने घर नीट पाहून घेतलं आणि घराबाहेर निघून मनातल्या मनात कसला तरी हिशोब करत होता. इतक्यातच त्याच्या घराच्या बाजूला एका झोपडीवजा घरात राहणाऱ्या रमाकांतने सुहासला बघितलं. सुहास आणि रमाकांत लहानपणी गावातल्या शाळेत एकाच वर्गात शिकायला होते. पण रमाकांतने अर्ध्यातच शिक्षण सोडलं आणि त्याच्या बाबांना कामात मदत करायला लागला. सुहास मात्र चांगला शिकून नोकरीवर लागला. सुहास नोकरीनिमित्ताने शहरात राहायला गेला आणि तिथलाच झाला. कधीकधी गावाच्या उत्सवाला यायचा तेव्हा रमाकांतची आणि त्याची भेट व्हायची. रमाकांतची परिस्थिती बेताचीच, पण रमाकांत आणि त्याची बायको गिरिजा चांगली मेहनत करायचे आणि सुखाचा संसार करायचे. पण सुहास मात्र आता रमाकांतशी पहिल्याप्रमाणे बोलत नसे. दोघांच्या परिस्थितीतील आर्थिक दरी दोघांच्या मैत्रीच्या आड आली होती. आता फक्त कामापुरता बोलणे व्हायचे. तो सुहास जवळ आला आणि सुहासला म्हणाला, "काय सुहास, आज अचानक गावी?" "काही नाही रे. विचार करतोय की हे घर विकून टाकावं. बरेच दिवस झाले बंद पडून आहे आणि आता घरून इथे येणारं सुद्धा कोणीच नाही. आईचं तर वय झालंय आणि आम्हा नवरा बायकोला मुलांमुळे वेळ मिळत नाही," सुहास म्हणाला. "असं होय, ते पण बरोबर आहे तुझं," रमाकांत म्हणाला. मग थोडा वेळ मनातल्या मनात विचार करून म्हणाला, "कितीला विकणार आहेस? म्हणजे काही ठरवलं असशील ना?" "तसं काही ठरवलं नाही. पण विचार करतोय की या घराचे 1.5 लाख जरी मिळाले तरी बस होईल. लहान घर आहे आणि त्यात कौलारू आणि गावात असल्याने फार काही किंमत पण मिळणार नाही. म्हणून म्हटलं 1.5 लाख मिळाले तरी चालेल," सुहास म्हणाला. रमाकांतने मनातल्या मनात कसला तरी हिशोब मांडला आणि म्हणाला, "तुला काही हरकत नसेल तर मी तुझं घर घ्यायला तयार आहे. फक्त मला महिनाभराचा वेळ दे." त्यावर सुहासने विचार केला की नाहीतरी घर विकायचंच म्हटलं की वेळ लागतोच आणि जर घर बसल्या विकलं जात असेल तर महिनाभर पैशांसाठी थांबायला काही हरकत नाही. म्हणून मग त्याने रमाकांतला होकार दिला. तसाच रमाकांत त्याच्या घरी गेला आणि घरून 1,000 आणून दिले आणि म्हणाला, "तर मग सौदा पक्का. मी महिनाभराच्या आत तुला पैसे देऊन टाकेल आणि मग पुढचा व्यवहार करू." सुहासने त्याला होकार दिला आणि घरी निघून आला. एकाच दिवसात घराचा सौदा झाला होता म्हणून तो निवांत झाला होता. त्यानंतर तो त्याच्या दैनंदिन कामामध्ये व्यस्त झाला आणि घराच्या सौद्याचा त्याला थोडा विसरच पडला. एके दिवशी त्याला त्याच्या गावातून त्याच्या एका दुसऱ्या मित्राचा फोन आला आणि मित्र ह्याला म्हणाला, "काय रे सुहास, मी ऐकलं आहे की तू घर विकणार आहेस म्हणून." "हो रे, विकणार आहे. महिनाभरात व्यवहार पूर्णसुद्धा होईल." "छान. कुणाला विकणार आहेस?" त्याने प्रश्न केला. "आपला रमाकांत आहे ना, त्याला विकणार आहे," सुहास म्हणाला. "जर अजून सौदा बाकी असेल तर मला सुद्धा घर घेण्यात इंटरेस्ट आहे. त्याच्यापेक्षा 50,000 शिल्लकसुद्धा देऊ शकतो. मला शेतातील माल ठेवायला जागा हवी आहे म्हणून," मित्र म्हणाला. तेव्हा सुहासने काही उत्तर दिले नाही, पण त्याच्या मनात मात्र विचार येऊन गेला की 50,000 शिल्लक मिळत असेल तर घर याला विकायला काय हरकत आहे. नाहीतरी रमाकांतसोबत काही कागदोपत्री व्यवहार थोडीच झाला आहे अजून. फक्त 1,000च तर घेतले आणि आपण त्याला 2,000 परत देऊ आणि सांगू की सौदा नाही करू शकत. शेवटी करून करून काय करणार आहे, गरीबच तर आहे आणि जरी त्याला राग आला तरी आपल्याला थोडी त्याच्याशी काही काम पडणार आहे भविष्यात, असा सुहासने विचार केला. तसे पाहता सुहासला पैशांची अशी काही गरज नव्हती. त्याला भरपूर पगार होता. घरीसुद्धा काहीच कमी नव्हते. पण तरीही पैशांची हाव त्याच्यातील माणुसकीच्या वरचढ झाली आणि त्याने विचार केला की 50,000 शिल्लक येत असेल तर काय हरकत आहे आणि म्हणूनच एके दिवशी रमाकांतला नकार द्यायला म्हणून तो गावी गेला. घराजवळ गेला असता त्याने पाहिले की रमाकांतने त्याच्या घराजवळचा परिसर स्वच्छ केला होता. अगदी घराच्या भोवती त्याने नवीन झाडेसुद्धा लावली होती. त्यानंतर रमाकांतला भेटायला म्हणून तो रमाकांतच्या घरी गेला. रमाकांत घरी नव्हता, पण त्याची दोन्ही मुलं घरीच होती. त्याच्या दोन्ही मुलांनी सुहासला घरात बसायला सांगितले
आणि त्याच्या 7 वर्षाच्या मुलीने लगेच जाऊन स्वयंपाकघरातून पाणी आणले आणि सुहासला दिले. काहीतरी बोलावं म्हणून सुहास रमाकांतच्या मुलीला म्हणाला, "काय गं बाळ, कशी सुरू आहे दिवाळीची तयारी? नवीन कपडे घेतले की नाही?" "नाही काका, आम्ही यावर्षी काहीच घेणार नाही. नवीन कपडे नाही आणि फटाकेसुद्धा नाही," त्याची मुलगी म्हणाली. "अगं, पण का?" सुहासने विचारलं. "कारण आमचे बाबा आमच्यासाठी नवीन घर घेणार आहे. यापेक्षा मोठं घर. आमच्या या घराची मागची भिंत पडली आहे ना म्हणून. बाबांनी बाबांची गाडीसुद्धा विकली आणि आईने आईचे सोन्याचे मणी विकून टाकले घर घेण्यासाठी. बाबा म्हणाले की यंदा कपड्यांसाठी पैसे नाहीत. पुढच्या वर्षी आम्हाला 2-2 ड्रेस घेऊन देतील." रमाकांतची मुलगी निरागसपणे म्हणाली. तिचं बोलणं ऐकून सुहासला स्वतःचीच लाज वाटली. आपल्यासाठी घर विकणं हा एक सौदा असला तरी रमाकांतसारख्या गरीब व्यक्तीसाठी हे घर घेणं एका स्वप्नापेक्षा काही कमी नाही, याची जाणीव त्याला झाली. आपण फक्त थोड्या पैशांसाठी एका कुटुंबाचे स्वप्न मोडायला निघालो आहोत, हे कळाल्याने त्याला स्वतःचीच लाज वाटत होती. तो विचार करत असतानाच रमाकांत आणि त्याची बायको शेतातून घरी आले. सुहासने रमाकांतला बघितले. थकलेला असला तरी त्याच्या चेहऱ्यावर चैतन्य दिसत होतं. त्याच्या बायकोच्या अंगावर काळ्या मण्यांच्या मंगळसूत्राशिवाय दुसरा दागिना नव्हता. पण नवऱ्याला आहे त्या परिस्थितीत साथ देण्याची मनाची तयारी होती. आणि मुलंसुद्धा इतक्या लहान वयात खूपच समजूतदार होते. रमाकांतने सुहासला आपल्या घरी पाहिले. रमाकांतला वाटले सुहासला पैसे लवकर पाहिजे असल्याने तो आला असेल. तो सुहासजवळ येत म्हणाला, "मी लवकरच सोय करतो पैशांची." "नाही रमाकांत, पैशांची काही घाई नाही. उलट मी तर म्हणतो 10-20 हजार कमी दिले तरी काही प्रॉब्लेम नाही. तू कर तुझ्या सोयीने पैसे जमा. आधी दिवाळी चांगली साजरी करू, मग पाहू व्यवहाराचं," सुहास म्हणाला. आणि त्यासरशी रमाकांतच्या चेहऱ्यावर हसू आलं. त्याने पुन्हा मनातल्या मनात सगळा हिशोब मांडला. सुहासला जरा उशिरा पैसे दिले तर त्याची दिवाळीची गरज भागणार होती. निदान मुलांना चांगले कपडे तरी घेता येणार होते. त्याने मानेनेच होकार दिला आणि सुहास जायला निघाला. पण जाताना त्याच्या डोळ्यासमोर रमाकांतचा समाधानी चेहरा सारखा सारखा येत होता. त्यामुळे सुहाससुद्धा मनातून समाधानी झाला. आज त्याला स्वतःमध्ये माणुसकीचं दर्शन घडून आलं होतं. पैशांपेक्षा माणुसकी ही नेहमीच मोठी असते याची जाणीव त्याला झाली होती. आपल्यामुळे दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद येणं यापेक्षा दुसरी मोठी गोष्ट कोणतीच नाही हे सुहासला कळलं होतं. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.